हाडातील कॅल्शियम वाढले आणि गुडघेदुखी कंबरदुखी पूर्णपणे थांबले आहे। या 2 आयुर्वेदिक शेतातील भाज्या त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायच्या आहेत। 24 तासात तुम्हाला रिझल्ट देणारी भाजी आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी शोधून काढली आहे। जसं आपलं वय वाढत जातं मित्रांनो, तसं आपल्या हाडामधील ताकद हळूहळू त्या ठिकाणी कमी होऊ लागते। हाडामधील कॅल्शियम कमी होऊ लागतं, त्यामुळेच अनेक हाडांचे आजार त्या ठिकाणी तुम्हाला या वयामध्ये सुरू होतात। पाय तुमचे दुखतात, कॅल्शियमची कमतरता याच वयामध्ये भासू लागते। कंबरदुखी असेल, टाचदुखी असेल, गुडघेदुखी असेल, अशा प्रकारचे आजार आता सुरू व्हायला त्या ठिकाणी वयोमानानुसार होत असतात। शरीरातील हाडांचा कोणताही प्रॉब्लेम तुमचा असेल तर तो आता झटक्यात बरा होणार आहे। एका वयस्कर आजोबांनी हा उपाय आता तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला आहे। जवळपास आम्ही स्वतः बघा आता गेले 2 वर्ष झालं हे पदार्थ या ठिकाणी आम्ही खात आहोत, ज्याच्या माध्यमातून आमचे हाडे आता एकदम दणकट त्या ठिकाणी बनलेले आहेत। ना कधी कंबर दुखते, ना कधी गुडघे दुखतात, आमची हाडे एकदम लोखंडासारखी आता बनलेले आहेत। या ज्या वस्तू आहेत मित्रांनो, आता शेतामध्ये या वस्तू सापडल्या आहेत। तुमच्या घराच्या आसपास देखील या सापडतात वस्तू। कदाचित तुमच्या घरामध्ये देखील या वस्तू असणार आहेत, परंतु याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसल्यामुळे तुम्ही खात नाही आहे। याचा एक फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे। तुम्ही या 2 वस्तू रोज सकाळ संध्याकाळ खायला आता सुरुवात करायचं आहे। बघा काय सांगितलंय, तुमच्या हाडामधील त्या ठिकाणी कंबरदुखी, गुडघेदुखी सर्व काही नष्ट होणार आहे। हाडामध्ये कॅल्शियम वाढणार आहे। 2 वस्तू सकाळ संध्याकाळ खायचे आहेत। तुमच्या घरामध्येच या वस्तू उपलब्ध असल्याने या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्हाला 100% रिझल्ट हा आल्याचा पाहायला मिळणार आहे। या 2 वस्तू विशिष्ट प्रमाणे म्हणजे याचे एक प्रमाण आहे, तर ते प्रमाण कसं एकत्रित करायचं आणि या विशिष्ट वेळेवर तुम्हाला या वस्तू खायच्या आहेत। आता तुमचे हाडे बळकट आणि मजबूत जर तुम्हाला करायचे असतील तर या 2 गोष्टी एक योग्य वेळेवर आणि योग्य मात्रामध्ये तुम्हाला खायचे आहेत। कसं खायचे काय आहे तुम्हाला व्यवस्थित आता पुढे सांगणार आहे। जर तुम्ही जास्त या वस्तू जर खाल्ल्या तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढणार आहे। बघा तुम्ही जर जास्त वस्तू खाल्ल्या तर उष्णता वाढणार आहे, त्यामुळे लिमिटमध्ये खायचं आहे। तुमच्या शरीरावर जास्त खाल्लं तर गंभीर परिणाम होणार आहे। त्यामुळे या 2 वस्तूंचं प्रमाण त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही घ्यायचं आहे, लक्ष देऊन बघायचं आहे किती घ्यायचं आहे। आता बघा यामुळे तुम्हाला फायदा भरपूर होणार आहे, परंतु योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे। 100 वर्षापर्यंत कोणत्याही तुमच्या त्या ठिकाणी आजार तुमच्या शरीरामध्ये शिरकाव इथून पुढे करणार नाही, कारण या 2 पदार्थामध्ये प्रचंड ताकद असते। परंतु योग्य प्रमाण आणि योग्य वेळ म्हणजे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात तुम्ही खाणं हे महत्त्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार नाही। त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही वस्तू खाण्याचं योग्य प्रमाण कोणतं आणि कोणत्या वेळी ही गोष्ट खायची आहे, तसेच एकत्र करून कशा पद्धतीने ही वस्तू खायची आहे हे सांगणार आहे। फक्त 3 दिवसामध्येच तुमची पायदुखी असेल, कंबरदुखी असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल, तुम्हाला सर्वच्या सर्व आजार तुमच्या शरीरामधून आता गायब होणार आहे। हा एक जादूचा प्रॉब्लेम आहे म्हणजे फॉर्म्युला आहे। एका 95 वर्षाच्या आजोबांनी हा फॉर्म्युला आता तुम्हाला सांगितला आहे। ते अजून पण 95 वर्षाचे असून सुद्धा एकदम दणकट आहेत। त्यांच्या शरीरामध्ये कोणताच प्रॉब्लेम त्या ठिकाणी नाही आहे। तुमच्या घरातच असणाऱ्या 2 गोष्टी, रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या 2 गोष्टी असल्यामुळे बाहेरून पैसे घालून खरेदी करण्याची तुम्हाला आता गरज पडणार नाही। त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या या 2 गोष्टी योग्य प्रकारे योग्य वेळेमध्ये तुम्हाला खायचे आहे। तर कोणत्या वेळेत खायचे आणि किती प्रमाणामध्ये आता या वस्तू या पदार्थ तुम्हाला खायचे आहेत, नक्की सर्वांनी यासाठी व्हिडिओ बघायचा आहे। बघा सर्व काही डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। यामुळे 100% तुम्हाला आता तुमच्या शरीरामध्ये असणारे जे दुखण्याचे प्रॉब्लेम आहे तर ते नीट होऊन राहील। 100% तुमचे पायदुखी असेल, कंबरदुखी असेल, कोणताही आजार असेल शरीरामध्ये 100% तुमचा आजार या ठिकाणी आता कमी होणार आहे। कारण या ज्या वस्तू आहेत तर त्या पूर्णपणे जुन्या काळातील लोकांनी सांगितलेत, त्यामुळे रिझल्ट फास्ट येतो हे लक्षात ठेवा। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, लक्षपूर्वक बघायचा आहे, जेणेकरून 100% फायदा तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे। मित्रांनो आज समाजामध्ये आपण बघतोय की वयाच्या 50 नंतर बहुतांश व्यक्तींच्या हाडांना किंवा स्नायूंना काही ना काही त्रास प्रत्येकाला त्या ठिकाणी होतच असतो। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका सर्व्हेनुसार भारतामध्ये 6.5 कोटी
त्या ठिकाणी लोकांना संधिवात व हाडांचे आजार त्या ठिकाणी होऊ लागले आहेत। आपल्याला सांगितलं जातं की डायबिटीज, ब्लड शुगर, हृदयाचे आजार आपल्या भारतात त्या ठिकाणी जास्त आहेत, पण त्यापेक्षा जास्त प्रमाणात हाडांच्या आजारांचं प्रमाण आपल्या देशामध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय। आणि आपण याबाबतमध्ये अजून सुद्धा जागृत नाही आहे। कुणाला वेदना होतात, कुणाची पाठ दुखते, कमरेच्या वेदना होतात, तसेच आता आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे। त्या 2 वस्तू तुम्हाला सांगणार आहे, हे आजार सर्व यामुळे आता बरे होणार आहेत। तर बघा, ज्या वेळेस आपण हाडांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जातो तर त्यावेळेस ते आपले एक्सरे काढतात। बघा, तुम्ही हाडांच्या डॉक्टरांकडे त्या ठिकाणी गेला असेल तर ते एक्सरे पहिल्यांदा काढतात, ज्यामध्ये आपल्या हाडामधील हाडे म्हणजे शरीरामधील हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात झाली असं दाखवतंय। आपण जर पहिल्या स्टेजमध्ये जर सावध झालो आणि आपल्या जीवनमध्ये बघा आपल्या जीवनामध्ये बदल केला, म्हणजेच खाण्यामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ले, तर सर्व हाडांच्या त्रासापासून आपण बचाव त्या ठिकाणी करू शकतो। आणि जर का आपण त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं तर छोट्याशा धपक्याने देखील आपली हाडे तुटू शकतात। म्हणजे कोणी तर जर धपका आपल्याला दिला तर आपण त्या ठिकाणी पडलो तर लगेचच हाडे आपली ठिसूळ झालेली असतात, त्या ठिकाणी मोडून पडतात, फ्रॅक्चर होऊ शकतात। हा प्रॉब्लेम पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे। साधारण वयाच्या 40 नंतर आपल्या शरीरातील हाडे आणि कॅल्शियमचे प्रमाण कमी व्हायला लागते आणि हाडांचे आजार त्या ठिकाणी आपल्या मागे लागत असतात। आज आपण हाडांच्या सर्व आजाराविषयी सखोल माहिती या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांच्या उपायाविषयी समजून घेणार आहोत। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपले हाडे फक्त कॅल्शियमने बनलेले नसून 50% भाग प्रोटीनचा आहे। बघा, प्रोटीन सुद्धा तुमच्या हाडांसाठी महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर उरलेला भाग 50% कॅल्शियम आहे आणि मॅग्नेशियम तसेच इतर सर्व खनिज तत्वापासून बनलेला आहे। म्हणजे 50% तुमच्या हाडाला प्रोटीन सुद्धा पाहिजे, 50% कॅल्शियम खनिजे सुद्धा पाहिजेत। तर बघा, सर्वांना लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला 2 वस्तू पुढे सांगणार आहे, त्यासाठी ही माहिती आपण घेत आहोत। सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे आणि या सर्व घटकांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम व्हिटॅमिन डी करत असतं। व्हिटॅमिन डी जर आपल्या शरीरात नसेल तर आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे सर्व घटक असून सुद्धा आपले हाडे त्या पदार्थांना स्वीकारू शकत नाही। व्हिटॅमिन डी हा आपल्या शरीरामध्ये आपोआप बनत असतो। 2011 मध्ये न्यूजपेपरमध्ये बातमी आली होती की ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जेव्हा गुडघेदुखीचा त्रास झाला होता त्यावेळेस पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरांनी आता त्यांना रोज सकाळी सूर्यनमस्कार त्या ठिकाणी घ्यायचा त्यांनी त्यावेळी सल्ला देखील दिला होता आणि सकाळी 10 मिनिटे कोवळ्या उन्हात बसायला सांगितलं होतं। सर्वांनी लक्षात ठेवा, आपल्या हाडांसाठी सकाळ 8 वाजता जे कोवळं ऊन पडतं तर ते खूप हाडांसाठी महत्त्वाचं असतं। तुम्ही सुद्धा दररोज सकाळी 10 मिनिटे 8 वाजता आपल्या शरीरामध्ये कोवळं ऊन त्या ठिकाणी लागू द्यायचं आहे। आजकाल आपण शहरामध्ये सिमेंटच्या इमारतीमध्ये राहिल्यामुळे बघा, आपण काय करतो, शहरामध्ये राहत असतो सिमेंटच्या इमारतीमध्ये, त्यामुळे आपल्याला कोवळं ऊन सूर्यकिरणे त्या ठिकाणी मिळत नाहीत आणि त्यामुळेच आपली हाडे त्या ठिकाणी आजारांना आपल्याला त्यासाठी त्या ठिकाणी आजार वाढत जातात। आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण समजून घेऊया। आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये 206 प्रकारची हाडे असतात। ज्या वेळेस शरीरामध्ये वात दोष वाढतो त्यावेळेस तो आपल्या हाडामध्ये आणि सांध्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी मित्रांनो बसलेला असतो आणि त्यामुळेच हाडामधील कॅल्शियम कमी व्हायला सुरुवात होते। हे कॅल्शियम काही केल्याने लवकर वाढत नाही, परंतु एका 95 वर्षाच्या आजोबांनी आम्हाला 2 वस्तू विशिष्ट टायमिंगला सकाळ संध्याकाळ खायला सांगितलेत। तुम्ही जर या वस्तू खाल्ल्या 2 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढायला त्या ठिकाणी सुरुवात होईल। गुडघ्याची हाडे असतील, कमरेची हाडे असतील, टाचा असतील, शरीरामधील सर्व हाडामधील कॅल्शियम त्या ठिकाणी झटक्यात त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होईल। आणि बघा, कॅल्शियम त्या ठिकाणी तुमच्या शरीरामधील हाडे असतील लोखंडासारखी त्या ठिकाणी बनायला सुरुवात होतील। त्यासाठी या 2 वस्तू खायच्या आहेत। कोणत्या यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला या हाडांच्या आजारापासून नक्की 100% फायदा तर मिळणार आहे। तुम्हाला फक्त 2 पदार्थांची आवश्यकता आहे। ते दोन्ही पदार्थ या वेळेस एक योग्य वेळी तुम्हाला खायचे आहेत, तुमच्या घरी पण असणार आहेत। पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तीळ। बघा, सर्वांनी लक्षात ठेवा, आता तुम्हाला हाडामधील कॅल्शियम वाढायचे पदार्थ सांगत आहे। बघा, पहिला पदार्थ आहे तीळ, दुसरा पदार्थ आहे गुळ। मित्रांनो, तिळामध्ये दुधापेक्षा 8 पटीने जास्त कॅल्शियम असतं। तीळ नियमित खाल्यानंतर तुमच्या सांध्याची सूज कमी होते, सांध्यामधलं वंगण वाढायला लागतं, ज्यामुळे आपल्या हाडांचे एकमेकावर घर्षण न होता
आपण सर्व प्रकारच्या हालचाली त्या ठिकाणी या तिळामुळेच करू शकतो। तीळ हे आपल्या हाडामधील खराब पुरसं पण त्या ठिकाणी रिपेअर करतं, म्हणजे हाडामध्ये वंगण असतं त्या ठिकाणी ते काढून टाकण्याचं काम आणि कॅल्शियम वाढवण्याचं काम करतं। मित्रांनो, गुळामध्ये कॅल्शियम बरोबरच फॉस्फरस आणि आयर्न असतात, जे आपल्या रक्ताला शुद्ध तर ठेवतातच पण त्याचबरोबर रक्तवाढीसाठी सुद्धा काम करतात। त्याचबरोबर गुळ आणि तिळाचं कॉम्बिनेशन हे हाडांच्या दुखण्यावरील एक रामबाण औषध असतं। फक्त आयुर्वेदच नाही तर आधुनिक संशोधनांनी सुद्धा या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब केलाय आणि या तिळांच्या लाडूंना बनवणं खूप सोपं असतं। सर्वप्रथम आपल्याला तिळांना एका तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यावं लागेल। त्यानंतर त्यांना काढून साईडला एका तव्यावर तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ टाकायचा आहे। मित्रांनो, गूळ आपण रंग बघून विकत घ्यायचा आहे। गूळ जेवढा डार्क कलरचा असेल तेवढाच शुद्ध आणि पौष्टिक असतो, म्हणजेच काळ्या कलरचा घ्यायचा। गूळ त्या ठिकाणी बघा द्रवडून झाल्यावर त्या ठिकाणी म्हणजे मिक्स करून झाल्यावर तिळाबरोबर हे मिश्रण एकजीव होऊपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही मिक्स करायचं आहे। आपण तिळाचे लाडू तयार करू शकतो, हे तर पौष्टिक असतातच पण त्याचबरोबर अनेक दिवस खराब सुद्धा मित्रांनो होत नाहीत। मित्रांनो, तीळ आणि गूळ हे दोन्ही गरम त्या ठिकाणी प्रकृतीचे असल्यामुळे शरीरामध्ये असलेला वात दोष कमी करून हे नैसर्गिक पेन किलर सुद्धा त्या ठिकाणी म्हणून काम करत असतं आणि आपल्याला थंडीमध्ये जो हातपाय थंड होण्याचा त्रास होत असतो तर तो सुद्धा याने दूर होतो। जर थंडीचे 2 महिने आपण जर हा रोज एक लाडू खाल्ला म्हणजे तिळाचा आणि गुळाचा लाडू खाल्ला तर आपली हाडे मजबूत होतीलच पण त्याचबरोबर आपल्या वेदना सुद्धा कमी होतील। पण महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवा की या लाडूचा प्रत्येक घास कमीत कमी 60 वेळा तुम्ही चावून खाल्ला पाहिजे। तर आपलं तीळ चावून त्या ठिकाणी जर खाल्लं नाही तर दुसऱ्या दिवशी टॉयलेटच्या सर्व तीळ त्या ठिकाणी पचण्याच्या ऐवजी शरीरातून बाहेर पडत असतात। तर आपल्याला पदार्थाचा या काय उपयोग होत नाही। त्यामुळे काय सांगितले की हे जे लाडू असतात तिळाचे आणि गुळाचे तर जास्त वेळ चावून खायचे आहेत। त्याचबरोबर आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला हे लाडू खायच्या काही दिवस आधी बडीशेप, जिरे, थोडासा ओवा त्यांचं मिश्रण सतत खायचं आहे, ज्यामुळे पचनाचे सर्व जे आजार आहेत तर ते बरे होतील। मित्रांनो, हाडे आपल्या शरीरामधील खूप महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे तुमच्या हाडामधील कॅल्शियम टिकवलंच पाहिजे। बघा, तुमच्या हाडामधील कॅल्शियम टिकवलंच पाहिजे। तुमचं वय वर्ष 50च्या वरती असेल तर तुमच्या हाडामध्ये सध्याला कॅल्शियम त्या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात झाली असेल। त्यामुळे हे जे पदार्थ सांगितलेत ते तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी कोणताही इफेक्ट करत नाहीत, त्यामुळे नक्की खाऊन बघा व अशाच प्रकारच्या आरोग्याविषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।